पूज्य साने गुरुजी विद्याप्रसारक मंडळ शहादा संचलित यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक कडून मान्यता प्राप्त सेंटर कोड क्रमांक अर्थात अभ्यास केंद्र कोड क्रमांक 5221 ए शहाद्याच्या वतीने मी समंत्रक श्री मुकेश गोकुळसिंग राजपूत सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत करतो, त्याचबरोबर मंगलमय शुभकामना देतो। तसेच मुकेश राजपूत निर्मित यूट्यूब चॅनल कडून सर्व विद्यार्थ्यांना नमस्कार करतो। सदर यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून मानवी विज्ञानाचा अधिष्ठान अभ्यासक्रम HUM 101 या विषयाची माहिती जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत राहणार। तरी विद्यार्थी मित्रांनो, मी सांगू इच्छितो की सदर यूट्यूब चॅनलला लाईक करा, आपल्या मित्रांमध्ये शेअर करा आणि हा मित्रांनो सबस्क्राइब करून घ्या, कारण सबस्क्राइब केल्यामुळे मी तुमच्यासाठी जे नवनवीन व्हिडिओ पाठवत आहे त्याचे लेटेस्ट अपडेट नोटिफिकेशन जे आहे ते तुमच्यापर्यंत आपोआप पोहोचेल, म्हणून सबस्क्राइब करायला विसरू नका। त्याचबरोबर व्हिडिओ तयार झाल्यावर मी त्या व्हिडिओची लिंक देखील तुम्हाला शेअर करत असतो, ती लिंक देखील आपल्या मित्रांमध्ये शेअर करा। त्याचबरोबर माझा व्हिडिओ कसा वाटला याच्याविषयी आपल्या प्रतिक्रिया कमेंट्स नक्की पाठवा, कारण आपल्या प्रतिक्रिया म्हणजेच आम्हाला मिळालेली प्रेरणा होय। तर चला मित्रांनो, आजच्या व्हिडिओच्या सत्रामध्ये आपण घटक क्रमांक 5 वास्तुकला याचा 6 मुद्दे जे आहेत ते आपण विविध व्हिडिओमध्ये पाहिले समजले। आता घटक क्रमांक 5 वास्तुकला याचा 7वा जो मुद्दा आहे प्रबोधन चळवळ, याच्याविषयी जी माहिती आहे ती आपण 7वा मुद्दा जो आहे प्रबोधन चळवळ याच्याविषयी माहिती आजच्या या यूट्यूब सत्रामध्ये आपण मिळवणार आहोत। मित्रांनो, प्रबोधन चळवळ याच्यामध्ये प्रबोधन युगातील वास्तुशिल्पी, आधुनिक वास्तुकला व वास्तुकलेतील बदल, डिस्टिल, बौहोस, आधुनिक चळवळीला आकार असे वेगवेगळे मुद्दे जे आहेत ते प्रबोधन चळवळी अंतर्गत येतात। त्याच्याविषयी माहिती आपण सविस्तर रूपाने या ठिकाणी आजच्या व्हिडिओमध्ये समजून घेऊया। तर चला मित्रांनो, आज मुद्दा क्रमांक 7 प्रबोधन चळवळ म्हणजे काय याच्याविषयी माहिती ती अशी। या नंतरच्या काळात म्हणजे आतापर्यंत आपण जे वेगवेगळ्या वाटचाली पाहिल्या, जसं भारतीय वाटचाली, भारतीय वास्तुकलेच्या वाटचाली, त्याचबरोबर मुस्लिम वास्तुकलेच्या वाटचाली, पाश्चिमात्य वास्तुकलेच्या वाटचाली, या सर्व वाटचाली आपण पाहिल्या। यानंतरच्या काळात आतापर्यंतच्या शिस्तबद्ध उत्क्रांत अशा वास्तुकलेच्या प्रगतीत खंड पडला, पण त्यातूनच पुढे प्रबोधन काळ कसा सुरू होतो हे आपल्याला पाहता येते ते या मुद्द्यामध्ये। मित्रांनो, प्रबोधन चळवळीमध्ये रोमन वास्तुकलेचे पुनरुज्जीवन अर्थातच प्रथम इटलीमध्ये झाले। आर्थिक सुबत्तेच्या फ्लॉरेन्समध्ये वास्तुकलेतील प्रबोधन सुरू होते। व्हिट्रुव्हियस या वास्तुशिल्पीच्या वास्तुकलेवरील ग्रंथाचा शोध व प्रभाव प्रबोधन काळात महत्त्वाचा मानतात। छपाईचे तंत्र, बंदुकीच्या दारुगोळ्याचा शोध, नाविकी होकायंत्र इत्यादीमुळे दळणवळण वाढले व दृष्टी बदलली। या सर्व घटनांचा प्रभाव कलांवर पडला आणि प्रबोधनातून बारोख अवस्थांतर झाले। प्रबोधनातून
बारोख अवस्थांतर झाले. वास्तुकलेच्या वैशिष्ट्यांमध्ये ही अवस्था स्पष्ट जाणवते. चर्चेस राजवाडे यामध्ये रोमन ऑर्डर्सनी नवे अवतार धारण केले. अर्धगोलाकृती घुमट, अभिजात शैलीतील घटक यांनी टोकदार कमानींना मागे टाकून वास्तू आकार बदलला व तो अधिक अवकाश केंद्रित केला. ही प्रबोधन चळवळ इटलीतून फ्रान्स, जर्मनी, स्पेन, नेदरलँड व इंग्लंड येथे यथावकाश पोहोचली. तेथील प्रत्येक स्थानिक गोथिक शैलीवर तिचे रोपण झाले. इंग्लंडमध्ये प्रबोधन आणि धर्मसुधारणा एकाच वेळी जुळून आल्या. तर अशा पद्धतीने मित्रांनो प्रबोधन चळवळ जी आहे ती कशा पद्धतीने इटलीतून इंग्लंडपर्यंत पोहोचली याच्याविषयी आपण माहिती पाहिली. आता या प्रबोधन चळवळीमध्ये आपला पहिला मुद्दा जो आहे तो म्हणजेच प्रबोधन युगातील वास्तुशिल्पी याच्याविषयी माहिती अशी. अखेरचे प्रबोधन 2 अवस्थांमध्ये पाहता येते. यामध्ये 2 महत्त्वाचे वास्तुशिल्पी कार्यरत होते, ते म्हणजे इनिगो जोन्स आणि सर ख्रिस्तोफर रेन. मित्रांनो अखेरचे जे 2 महत्त्वाचे वास्तुशिल्पी कार्यरत होते ते म्हणजे एक इनिगो जोन्स आणि दुसरे सर ख्रिस्तोफर रेन. गवंडी, सुतार व मिस्त्री यामधून सुरुवातीचे रचनाकार निर्माण झाले आणि प्रामुख्याने त्यांचे लक्ष कलाकुसरीच्या प्राधान्य देण्याकडेच होते. नेदरलँड व फ्रान्सकडून वास्तुकलेवर प्रभाव पडला. डच गेबल्स, अर्धगोल पेडिमेंट्स इत्यादी म्हणूनच आढळतात. वीटकामाला दगडी कामाची कडा किंवा त्वचा देण्याची प्रथा पडली. खिडक्यांच्या चौकटीही दगडी आणि विटांच्या असत. दुसऱ्या अवस्थेमध्ये सर ख्रिस्तोफर रेन इंग्लंडची राष्ट्रीय वास्तुकलेची वैशिष्ट्ये घडली. इनिगो जोन्स हा द्रष्टा वास्तुशिल्पी होता. हुशार आणि तेजस्वी व्यक्तिमत्वाचा जोन्स त्याच्या काळात खूप पुढे होता. त्याच्या मृत्यूनंतरच त्याच्या कलेचे महत्त्व लोकांना समजले. इटलीमध्ये त्याने अभ्यास केला होता आणि पलॅडिओच्या कलेशीच नव्हे तर त्याच्या समकालीन कलेची त्याला चांगली जाण होती. म्हणून समकालीन कलेची त्याला चांगली जाण होती मित्रांनो. म्हणून तो इटालियन प्रबोधन शैलीचा एक अभ्यासू शिष्य म्हणून तयार झाला होता. त्याचाच जॉन वेब हा गुणवान विद्यार्थी. सर ख्रिस्तोफर रेन हा वास्तुशिल्पी दुसऱ्या कालखंडामधील दिग्गज व्यक्ती होय. विद्वान, गणिती, खगोल शास्त्रज्ञ अशा रेनचा अभ्यास ऑक्सफर्डमध्ये झाला होता. सेंट पॉलच्या डागडुजीच्या समितीचा तो सभासद होता. रेन फ्रेंच प्रभावाखाली आला कारण त्याने 1665 मध्ये पॅरिसमधील प्रकल्पावर बेरेनिनी सारख्या इटालियन बारोक उस्तादाबरोबर काम केले होते. सेंट पॉलची पुनर्रचना आणि लंडनमधील चर्चेसची कामे त्यावर सोपविली गेली. लंडन शहरासाठीही त्याने आराखडा तयार केला होता जो अंमलात आणला गेला नाही. पेब्रोक कॉलेज चॅपल, केम्ब्रिज, सेंट पॉल्स कॅथीड्रल लंडन, सेंट स्टीव्हन
वालब्रुक लंडन, ट्रिनिज कॉलेज चॅपल, ऑक्सफर्ड ह्या त्याच्या अनेक दर्जेदार वास्तूंपैकी काही आहेत. जॉन नॅश हा आणखी एक महत्त्वाचा वास्तुशिल्पी. त्याच्यावर राजघराण्याची मर्जी होती आणि तो मोठमोठे प्रकल्प मिळविण्यात यशस्वी ठरला. नॅशची नागरी काहीशी वरवरची परंतु तरीही बुद्धिवान वास्तुकला नव अभिजात म्हटली गेली. त्याने गोथिक शैलीतही घरे केली. तसेच हिंदू वास्तू रॉयल पॅव्हिलियनमध्ये ब्रायटन येथे केली. असे अनेक हुशार कामसू अभ्यासू वास्तुशिल्पी नव अभिजात गोथिक उत्तर प्रबोधन शैली स्वतःच्या परीने मांडत होते. तर मित्रांनो, हा होता प्रबोधन युगातील वास्तुशिल्पीचा मुद्दा जो या ठिकाणी पूर्ण झालेला आहे. आता प्रबोधन चळवळ याच्यामधला जो दुसरा मुद्दा आहे आधुनिक वास्तुकला व वास्तुकलेतील बदल याच्याविषयी माहिती अशी. प्रबोधन नंतरचा महत्त्वाचा काळ आधुनिक युगाचा आहे. औद्योगिक क्रांतीमुळे 20व्या शतकात वास्तुकलेत आमूलाग्र परिवर्तन घडून आले. औद्योगिक क्रांतीचा कालखंड हा 1760 मध्ये मध्य 20वे शतक असा आहे. 1760 ते 1830 मध्ये औद्योगिक क्रांती ब्रिटन पुरती मर्यादित होती. त्यानंतर ती फ्रान्स, जर्मनी आणि भारत, चीन, मध्य 20वे शतक या देशातही पसरली. मुख्यत्वे करून सूत काढून विणण्याचे यंत्र, जेम्स वॅटचे वाफेचे इंजिन, रेल्वेची चलनशक्ती इंजिन आणि कारखान्यांची पद्धत यांच्याशी औद्योगिक क्रांती जोडली जाते. याबरोबरच जे मूलभूत तंत्रज्ञान औद्योगिक क्रांती जोडली जाते. याबरोबर जे मूलभूत तंत्रज्ञान, अर्थशास्त्र, सामाजिक सांस्कृतिक बदल घडून आले या सर्वांशी औद्योगिक क्रांतीची नाड जोडली जाते. कृषी व्यवसायात गुंतलेल्या असंख्य लोकांना तो सोडून शहराकडे धाव घ्यावी लागली आणि उत्पादन करण्याची नवी तऱ्हा आणि पैसे कमवण्याचे नवे साधन त्यांना गवसले होते. या सर्व गोष्टींमुळे आधुनिक जीवनाचा पाया भरला गेला. औद्योगिक क्रांती म्हणजे केवळ इतिहासशास्त्रातील कालखंडाऐवजी एक प्रक्रिया म्हणून अधिक महत्त्वाची मानायला हवी. मुख्यत्वे करून पोलाद, लोखंड, कोळसा, वीज, पेट्रोलियम आणि अंतर्गत ज्वलन इंजिन ही नवी ऊर्जेची साधने, नव्या यंत्राचा शोध, मोटार गाडी, विमान, तार, रेडिओ ही दळणवळणातील क्रांती, संपत्तीचे व्यापक विभाजन घडवून आणणारे आर्थिक बदल, कल्पक कारागिराकडून यंत्र चालविणाऱ्या शिस्तबद्ध कामगारांच्या दिशेने झालेले मानसिक बदल या सांस्कृतिक परिवर्तनामुळे अनेक बदल घडून आले. लुई मम्फोर्ड हा रचनाकार वास्तुशिल्पी एके ठिकाणी म्हणतो की औद्योगिक क्रांतीमुळे नवीन रानटीपणा निर्माण झाला. मानवी मूल्यांपासून मनुष्य अधिक दूर गेला आणि भौतिक व इतर मूल्ये त्यांनी जवळ केली. खेडेगावापासून, झोपड्यांपासून ते शहर आणि कारखाना असे स्थित्यंतरी झाले. तर मित्रांनो, हा होता आधुनिक वास्तुकला याच्याविषयी माहिती. आता आधुनिक वास्तुकलेमध्ये कोणते बदल
झाले त्याच्याविषयी माहिती पाहूया ती अशी. औद्योगिक वास्तुकलेतील नवीन शोधांच्या खालील अवस्थांचा क्रम लक्षात घेऊन त्यामुळे वास्तुकलेत कोणते बदल झालेत ते आपण पाहूया. 3 प्रकारे ते बदल झालेत. पहिला बदल म्हणजे पाणी ऊर्जा. वास्तुकलेतील समांतर प्रक्रिया म्हणजे लाकूड व पाषाणातील वास्तू. दुसरा बदल वाफ ऊर्जा म्हणजेच वास्तुकलेतील समांतर प्रक्रिया म्हणजे वीट व खनिज यामधील वास्तू, बीड, संस्कारित लोखंड, पोलाद ही वास्तुकलेतील द्रव्ये बनली. आणि तिसरा बदल म्हणजे वीज ऊर्जा. वास्तुकलेतील समांतर प्रक्रिया म्हणजे लोहयुक्त कॉन्क्रीट मधील बांधकाम. तर मित्रांनो, हा होता आपला दुसरा मुद्दा जो या ठिकाणी पूर्ण झालेला आहे. आता तिसरा मुद्दा डी स्टील याच्याविषयी माहिती अशी. वास्तुकलेतील महत्वाची चळवळ 1917 साली थियो व्हॅन डुसबर्ग याने लिहिलेल्या नियतकालिकाच्या पहिल्या अंकापासून याची सुरुवात मानली जाते. पिएन मॉन्द्रिआन आणि विल्मोस हुसझर याच्या चित्रकलेचा गाढा प्रभाव डी स्टीलवर पडला होता. उभ्या आडव्या रेषांच्या रचना, चौकोन, आयत याद्वारे केलेले रूपबंध, प्राथमिक रंगांचा वापर या चळवळीत प्रामुख्याने वापरले गेले. आधुनिक मानवाची जाणीव, काळाचे चैतन्य आणि अभिव्यक्तीचे साधने सामान्य माणसाच्या सौंदर्य दृष्टीला जागे करण्याचा उद्देश, दृश्यकलेचे शैक्षणिक क्षेत्रातील महत्त्व, कलाकार आणि समाज यामधील नवे नाते इत्यादी जाणीवांमधून या कलेने वास्तुकलेत महत्त्वाचे योगदान दिले. 1914 ते 1918च्या युद्धाच्या वेळी हॉलंडमध्ये कलाकार याच चळवळीमुळे एकत्र आले. नेदरलँडमध्ये चळवळीने जोर धरला व पुढेही आधुनिकतेची नवी रूपे धारण केली. थियो व्हॅन डुसबर्ग, एरिट टॉमस रिटव्हेल्ड, जे.पी. औड हे या चळवळीचे महत्त्वाचे वास्तुशिल्पी होते. तर मित्रांनो, हा होता आपला तिसरा मुद्दा जो या ठिकाणी पूर्ण झालेला आहे. आता चौथा मुद्दा बौहौस आधुनिक चळवळीला आकार याच्याविषयी माहिती अशी. वाल्टर ग्रोपियस 1883 हा बौहौसचा गुरु. वायमार कला शाळा आणि वायमार कला हस्तकला शाळा यांना एकत्रित करून बौहौस विद्यालय स्थापन झाले व ते वाल्टर ग्रोपियस या विचारवंत वास्तुशिल्पीच्या कल्पक दिग्दर्शनाखाली फोपावले. आधुनिक चळवळीतील सर्व महत्त्वाचे वास्तुशिल्पी जे आहेत ते येथे शिक्षण घेऊन गेलेत. या संस्थेच्या पहिल्या जाहीरनाम्यात वास्तुशिल्पी, चित्रकार, शिल्पकार यांना हस्तकलेकडे वळायचे आवाहन होते. कलाकार व हस्तकलाकार यामधील भिंत नष्ट व्हावी हा उद्देश होता. वायमार या गोथिक नगरीचा ताबा आता आधुनिकवाद्यांनी आपल्याकडे घेतला. प्रत्येक नव्या विद्यार्थ्याला 2 शिक्षक असत, एक कलाकार तर दुसरा हस्तकलाकार. सुरुवातीला अभिव्यक्तिवाद व दादावाद यांनी प्रभाव पाडला. आधुनिक कलाकार आता अर्थशास्त्र आणि शास्त्र यामधील स्वतःचे ज्ञान दृक कलांमध्ये उतरण्यासाठी या मंडळींनी प्रयत्न केले. वायमरचे
वायमरचे सुरू केलेले बौहोस ग्रोपियसने देसू येथे वायमरने सुरू केलेले बौहोस ग्रोपियसने देसू येथे 1925 मध्ये हलविले. औद्योगिक उत्पादनाशी कलेचा संबंध जोडण्यात बौहोस प्रयत्नशील होते. लोखंडाचा वापर फर्निचरमध्ये कसा करावा, ठोस प्रमाणात उत्पादन करताना कोणत्या सौंदर्य मूल्यांची आणि उपयुक्ततेची काळजी घ्यावी याचा विचार बौहोसच्या कार्यशाळेत केला गेला. कारखान्यांची रचना, आधुनिक कारखान्यांची रचना, त्याच बरोबर आधुनिक रंगशाळेची रचना, आधुनिक घरांचे पैलू, तसेच असे सर्व क्षेत्रांमध्ये विचार प्रवर्तनाचे कार्य बौहोसमध्ये झाले. विद्यार्थी 17 ते 40 वर्षामधील होते आणि मुख्यत्वे जर्मनी आणि ऑस्ट्रेलिया, मुख्यत्वे म्हणजे जर्मनी आणि ऑस्ट्रियातून आलेले होते. याच कालखंडात आधुनिकतेची तात्विक भूमिका ठरली. निसर्गकारांचा अभ्यास, भूमिती, रंग, रचना, साहित्याचे गुणधर्मांचे व वैशिष्ट्यांचे विश्लेषण, दगड, लाकूड, धातू, माती, काच, रंग, वस्त्र यावर काम करण्यासाठी कार्यशाळा असे बौहोसच्या शिक्षण पद्धतीची आधुनिक पद्धत बनली. ती बऱ्याच प्रमाणात आज तागायत चालू आहे. जर विल्यम मॉरिसने कला, हस्तकला चळवळींद्वारे आधुनिक चळवळीचा पाया घातला, तर ग्रोपियसने त्याचे आकार स्वरूप पक्के केले, असे निकोलस पेव्हन्सनर हा वास्तुकलेचा समीक्षक म्हणतो. महायुद्ध काळात आणि नंतर जे 4 महत्त्वाचे वास्तुशिल्पी देखील पुढे होऊन गेले ते म्हणजे पहिला वाल्टर ग्रोपियस, दुसरा मिस व्हन डर रो, तिसरा ल कॉर्बुझिए आणि चौथा JJP औड. असे जे वास्तुशिल्पी होते 4 ते महायुद्ध काळात आणि नंतर होऊन गेले. हे 4 वास्तुशिल्पी जे आहेत ते महायुद्ध काळानंतर होऊन गेलेत. तर मित्रांनो, या ठिकाणी आपला जो चौथा मुद्दा जो आहे बौहोस आधुनिक चळवळीला आकार, हा मुद्दा या ठिकाणी पूर्ण झालेला आहे. आणि अशा पद्धतीने या ठिकाणी प्रबोधन चळवळ हा जो मुद्दा आहे तो या ठिकाणी आपला कंप्लीट होत आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी आपला ह्या घटकातील 8वा जो मुद्दा आहे तो म्हणजेच भारतातील आधुनिक चळवळीचे प्रणेते याच्याविषयी माहिती घेऊया मित्रांनो. आता याच्यामध्ये आपला जो हा 8वा मुद्दा आहे भारतातील आधुनिक चळवळीचे प्रणेते, याच्यामध्ये 8 प्रणेते येतात. त्यांची नावं अशी: 1 अच्युत कानविदे, 2 हबीब रहमान, 3 जुगल किशोर चौधरी, 4 जोसेफ ॲलन स्टाइन, 5 नरी गांधी, 6 लॉरी बेकर, 7 बाळकृष्ण जोशी आणि 8 चार्ल्स कोरिया. तर यांच्याविषयी माहिती आपण पुढच्या मुद्द्यामध्ये घेऊया. तर चला मित्रांनो, या ठिकाणी आपण सर्वात पहिला मुद्दा अच्युत कानविदे यांच्याविषयी माहिती घेऊया. ती अशी: अच्युत
प्रथम सर जे स्कूल ऑफ आर्किटेक्चरमध्ये शिक्षण व त्यानंतर हार्वर्ड विद्यापीठातून उच्च शिक्षण करून 1947 मध्ये भारतात परत आले. हार्वर्ड येथे आधुनिकतेचा गुरु खुद्द वॉल्टर ग्रोपियस हा वास्तुकला शाखेचा प्रमुख होता. त्याच्याशी कानविंद्यांचा संपर्क आला. त्यानंतर भारतात परत आल्यावर भारत सरकारच्या काउन्सिल फॉर सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्च सेंटरमध्ये नोकरी केली. तेथून प्रयोगशाळा व संस्थांचे संकुले यावर काम केले. मग दिल्लीत 1955 मध्ये शौकत राय या अभियंत्यांच्या भागीदारीत स्वतंत्र व्यवसाय थाटला. आज या फर्मचे नाव कानविंदे राय आणि चौधरी असे आहे. या फर्माचे नाव पुनश्च एकदा ऐका मित्रांनो, कानविंदे राय आणि चौधरी असे आहे. भारतातील सर्व मान सन्मान कानविंद्यांना लाभले. कानविंद्यांनी संस्थांची संकुले, डेअरी संकुले, संग्रहालये, विद्यापीठे इत्यादी कामातून स्वतःच्या वास्तुकलेचा ठसा उमटवला. आजही ते स्वतः रचना प्रक्रियेत सहभागी असतात. रचना प्रक्रियेमध्ये स्वतः आज देखील सहभागी असतात. स्वतः रेखाटने करतात, विचार मांडतात आणि वास्तुकलेच्या शिक्षणाबद्दल, नगर रचना विचारांबद्दल पोटतिडकी दाखवितात. कानविंद्यांच्या वास्तुकलेची वैशिष्ट्ये म्हणजे वास्तू संकल्पनेच्या गाभ्याला बुद्धिगम्य भूमिकेतून स्पर्श करायचा, खेळती हवा, नैसर्गिक प्रकाश, बांधकाम संरचनेतून वास्तु सौंदर्य उकलत जायचे, बांधकाम साहित्याशी प्रामाणिक राहून वास्तूचा पोत न्याहाळायचा इत्यादी सर्व यांची ही वैशिष्ट्ये होती. ही सर्व वैशिष्ट्ये कानविंद्यांना व्यवसाय सुरू करताना नवीन होती. इतर सर्वत्र वास्तू ही सजावटींमध्ये लपून गेलेली होती. कानविंद्यांनी स्वतःच्या ग्राहकाला, सरकारला, औद्योगिक आश्रयदाता या सर्वांना आपली मते पटवून देऊन आधुनिकतेची कास धरायला लावली. त्यामधील सौंदर्य सृष्टी त्यांनाही दिली. हे कानविंद्यांचे सर्वात मोठे योगदान आहे. त्यांनी रचलेल्या वास्तू भारतात सर्वत्र आहेत आणि त्यांचा वैशिष्ट्यपूर्ण ठसा पुढील पिढ्यांना मार्गदर्शक ठरलेला आहे. तर मित्रांनो, अच्युत कानविंदे यांनी कोणते प्रकल्प तयार केले, पूर्ण केले, त्या प्रकल्पांची जी नावं आहेत ती या ठिकाणी दिली गेलेली आहेत. ती अशी: IIT कानपूर, डेअरी संकुल मेहसाणा गुजरात, नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्ड, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग मॅनेजमेंट पुणे, नॅशनल इन्शुरन्स अकॅडमी पुणे, नेहरू सायन्स सेंटर मुंबई असे 6 प्रकल्प जे आहेत त्यांनी पूर्ण केलेले आहेत. हे त्यांची उदाहरणं या ठिकाणी दिलेली आहेत त्यांच्या प्रकल्पांची. तर मित्रांनो, या ठिकाणी पहिला मुद्दा जो होता भारतातील आधुनिक चळवळीचे प्रणेतेचा पहिला मुद्दा अच्युत कानविंदे या ठिकाणी संपलेला आहे. आता दुसरा मुद्दा जो आहे भारतीय आधुनिक चळवळीचे प्रणेतेमध्ये दुसरा मुद्दा आहे हबीब रेहमान याच्याविषयी माहिती अशी: कलकत्त्यातील जन्म. 1939 मध्ये कलकत्ता विद्यापीठातून मेकॅनिकल इंजिनिअरिंगची पदवी. 1943 मध्ये MIT अमेरिका येथून वास्तुकलेची पदवी. 1944 ते 1946 अमेरिकेतील काही वास्तुशिल्पींकडे काम केले.
त्यात वाल्टर ग्रोपियसकडेही अनुभव घेतला. त्यानंतर भारतात परत आणि CPWD मध्ये सिनियर आर्किटेक्ट म्हणून नोकरी केली. येथे रेहमान चीफ आर्किटेक्ट म्हणून निवृत्त झाले. सरकारी नोकरीत राहून वास्तुकलेमध्ये प्रयोग करणे ही सोपी गोष्ट नाही. शिवाय CPWD मध्ये अभियंत्याचे वर्चस्व सर्वश्रुत आहे. तरीही नव्या संकल्पना नेटाने राबविण्याचे काम हबीब रेहमान यांनी केले व त्यासाठी त्यांना पंडित नेहरूंचा विश्वास लाभला होता. हे त्यांचं सुदैव होतं. तर मित्रांनो, हा होता आपला दुसरा मुद्दा हबीब रेहमान. तो या ठिकाणी पूर्ण झालेला आहे. हबीब रेहमान यांची काही महत्त्वाची कामे आहेत ती या ठिकाणी दिलेली आहेत. पहिलं, रवींद्र भवन नवी दिल्ली. दुसरं, मौलाना आझाद स्मारक दिल्ली. आणि तिसरं, 101 प्रकल्प. भारतात सर्वत्र सरकारी कचेऱ्या, सेक्रेटरिएट्स, झूलॉजिकल पार्क्स ह्या सर्व कामे जी आहेत ती हबीब रेहमान यांनी केलेली आहे. तर या ठिकाणी हबीब रेहमान यांची जी माहिती आहे ती पूर्ण झालेली आहे. आता तिसरा मुद्दा, जुगल किशोर चौधरी. जे तिसरे प्रणेते आहेत जुगल किशोर चौधरी यांच्याविषयी माहिती अशी. वास्तुकलेची आणि नगररचनेची पदवी लंडन विद्यापीठातून पूर्ण केली आणि त्यानंतर प्रांतीय रचनेची पदवी टेनेसी विद्यापीठातून पूर्ण केली. काही वर्ष अमेरिकेत काम करून भारतात परत आले व पंजाब सरकारला प्रमुख वास्तुशिल्पी म्हणून सामील झाले. याच काळात चंदीगडची रचना करण्यासाठी ल कार्बुजिये आणि पीए जनरे आले होते. त्यांच्याबरोबर जवळून काम करण्याची संधी जुगल किशोर चौधरींना मिळाली. 1957 नंतर ते व्यवसायात होते. मित्रांनो, जुगल किशोर चौधरी यांनी काही महत्त्वाची कामे केली ती अशी. पहिले, अनेक विद्यापीठे त्यांनी तयार केलीत. हॉस्पिटल्स, औद्योगिक नगरे ही कामे त्यांनी केली. त्याचबरोबर दुसरे, IIT दिल्ली हे सुप्रसिद्ध काम जुगल किशोर चौधरी यांनी केले. त्याचबरोबर तिसरे, इंजिनिअरिंग कॉलेज चंदीगड हे देखील त्यांचंच काम आहे. त्याचबरोबर चौथे, हरियाणी शेतकी विद्यापीठ हे देखील त्यांचेच काम आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी जुगल किशोर चौधरी यांची माहिती पूर्ण झालेली आहे. आता चौथा मुद्दा, जोसेफ ॲलन स्टाइन यांच्याविषयी माहिती अशी. ओमाहा अमेरिका येथील जन्म आहे. नेब्रास्का व इलिनॉय विद्यापीठात शिक्षण पूर्ण झाले. इरो सारिनन आणि रिचर्ड न्यूट्रा या जगप्रसिद्ध वास्तुशिल्पींकडे काम केले. परिसर व पर्यावरणाविषयी प्रेम 1952 मध्ये कलकत्त्यातील नवीन वास्तुकलेच्या महाविद्यालयाचे प्रमुख म्हणून भारतात आले. त्यानंतर दिल्ली येथून स्टाइन दोशी भल्ला या नावाने व्यवसाय सुरू केला. स्टाइनच्या कामाची वैशिष्ट्ये म्हणजे प्रत्येक घटकाचा बारकाईने अभ्यास व रेखाटन. वास्तूचा कोणताही अवयव वा घटक असो तो काळजीपूर्वक रचलेला असतो. वास्तूचा पोत नाजूक, विलक्षण, सुंदर आणि निसर्गाशी संवाद साधणारा असे त्यांच्या कामाचे वैशिष्ट्य होते. मित्रांनो, जोसेफ ॲलन स्टाइन यांची काही महत्त्वाची कामे आहेत ती अशी.
पहिलं इंडिया इंटरनॅशनल सेंटर नवी दिल्ली, दुसरं फोर्ड फाउंडेशन नवी दिल्ली, तिसरं एक्सकॉर्ट फॅक्टरीज फरीदाबाद, चौथं काश्मीर कॅपिटॉल संकुल श्रीनगर. ही 4 कामे जोसेफ ॲलन्स्टाईन यांची होती. तर हा जो मुद्दा आहे चौथा या ठिकाणी पूर्ण झालेला आहे. आता 5वे प्रणेते, भारतीय आधुनिक चळवळीचे 5वे प्रणेते जे आहेत ते नरी गांधी हे आहेत. त्यांच्याविषयी माहिती अशी: फ्रँक लॉयड राईट या जगप्रसिद्ध प्रतिभावंतांचे चेले हे नरी गांधी होते. यांची कामाची पद्धत अगदी वेगळी. रेखाटने करून बांधकाम करून घ्यायचे व त्यामधील अवकाश साकार करण्यासाठी जागेवरच फेरफार करायचे. निसर्गाच्या कुशीत घरे कशी बसतील आणि त्या निसर्गाचाच एक भाग कशी होतील याकडे गांधींनी लक्ष दिले. याकडे नरी गांधी यांनी लक्ष दिले. साहित्याचे विडंबन न करता त्यांचा प्रामाणिकपणे वस्तूंमध्ये वापर करायचा आणि रूपबंधामध्ये निसर्गाचे रूप अंतर्गत करूनच वापरायचे हा नरी गांधीचा आग्रह होता. त्यांनी बांधलेली अनेक घरे मुंबई, लोणावळा इत्यादी ठिकाणी पाहायला मिळतात. त्यापैकी दाया यांचे लोणावळा येथील घर हे एक उदाहरण आहे. ऋषी व्हॅली येथील जे कृष्णमूर्ती यांच्या विद्यालयासाठी काही कामं त्यांनी केली अशा पारेख यांचे घर, त्याचबरोबर आशा पारेख यांचे घर हे नरी गांधी यांनी केलेल्या कामाचे उदाहरण होते. मित्रांनो, आता 6वे प्रणेते लॉरी बेकर यांच्याविषयी माहिती अशी: बऱ्याच वेळेला प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्न येऊ शकतो की लॉरी बेकर यांचे वास्तुकलेतील योगदान स्पष्ट करा. तर अशा वेळेला हे उत्तर तुम्हाला लिहिता यायला पाहिजे. तर चला मित्रांनो, लॉरी बेकर यांच्याविषयी माहिती अशी: बर्मिंगहॅम इंग्लंडमध्ये जन्म. लॉरी बेकर यांचा बर्मिंगहॅम इंग्लंडमध्ये जन्म झाला. तेथेच वास्तुकलेचे शिक्षण 1940 ते 1944 दरम्यान महारोगींवर काम करायला चीनमध्ये 1945 तर 66 महारोगी निवारण संस्थेसाठी उत्तर प्रदेश भारतात डोंगराळ भागात कार्य केले. मित्रांनो, पुनश्च एकदा ऐका. लॉरी बेकर यांचे शिक्षण 1940 ते 44 दरम्यान झाले. महारोगींवर देखील काम करायला ते चीनमध्ये 1945 तर 66 मध्ये आले. महारोगी निवारण संस्थेसाठी उत्तर प्रदेश त्याचबरोबर भारतात डोंगराळ भागात देखील त्यांनी कार्य केले. महात्मा गांधींच्या विचारसरणीने प्रभावित होऊन भारतातच सामाजिक संदर्भात्मक काम वास्तुकलेद्वारा करायचा निर्णय घेऊन लोकविलक्षण काम करणारा वास्तुशिल्पी म्हणून त्यांची ओळख झाली. 1966 ते 1970 मध्ये केरळमधील आदिवासींमध्ये कार्य केले. त्याचबरोबर 1970 पासून त्रिवेंद्रममध्ये स्थायिक व व्यावसायिक वास्तुशिल्पी म्हणून त्यांची ओळख आहे. भारत सरकारचे सल्लागार म्हणून देखील काम पाहिले. त्याचबरोबर साध्या बांधकाम साहित्याचा कल्पक उपयोग कसा करावा आणि त्यातूनच वास्तूचा रूपबंध कसा साधावा हे लॉरी बेकरने दाखवून दिले आहे. भाजलेल्या मातीच्या विटा केवळ भिंतीसाठीच नाही तर संरचनेसाठी फरशी म्हणून, आडव्या पातळी म्हणून किंवा स्लॅब म्हणून, छप्पर म्हणून, जाळ्यांच्या विविध रूपांमधून कशा वापराव्यात हे पारंपरिक खेड्यातील तंत्र बेकर यांनी मोठ्या कल्पकतेने कला पातळीवर पोहोचवले.
मंगलोरी कौलांचा निराळा वापर करताना एकावर एक कौले ठेवून उष्णतेपासून संरक्षण साधले. अशा कौलांच्या दुहेरी नगांमध्ये लोखंडाच्या सळ्या घालून कसे सहज छप्पर साधता येते आणि त्यातून निर्माण होणारे रूप हेच सौंदर्य वैशिष्ट्य कसे असते हे बेकर यांनी केलेल्या असंख्य गृहरचनेतून व संकल्पनांमधून प्रतीत होते. त्याचबरोबर बेकर म्हणूनच लोकांचे वास्तुशिल्पी ठरले. महात्मा गांधींनी त्यांना दिलेला दृष्टांत जणू ते कायम स्वतःच्या हृदयात जपून त्यातूनच प्रेरणा ते घेत राहिलेत. आधीच स्वतः क्वेकर असल्याने कष्ट करणे, साधे जीवन जगणे, सामान्यांसाठी स्वतःची बुद्धी व ऊर्जा खर्च करणे हे बेकरांच्या अंगवळणीस पडलेली दिनचर्या होती. गांधींनी त्यांना सांगितले की स्वातंत्र्योत्तर भारतात जर बदल व परिवर्तन आणायचे असेल तर ते प्रशिक्षण, स्थानिक कला, हस्तकलांचे पुनरुज्जीवन व संधारण आणि कुटीर उद्योगांना प्रोत्साहन देऊनच करता येईल, नाहीतर नाही. बेकर यांचे जीवन या संदेशानंतर बदलले आणि त्यांनी तोच संदेश वास्तुकलेतून अभिव्यक्त करायचा स्तुत्य प्रयत्न केला आहे. तर मित्रांनो, ही होती लॉरी बेकर यांच्याविषयी माहिती. आता आपला 7वा मुद्दा जो आहे, भारतातील आधुनिक चळवळीचे प्रणेते बाळकृष्ण जोशी यांच्याविषयी माहिती ती अशी. पण मित्रांनो, त्याच्या आधी आपण लॉरी बेकर यांचे काही महत्त्वाची जी कामे आहेत ते समजून घेऊया. ती अशी. पहिले काम लॉरी बेकर यांचे पहिले काम सेंटर फॉर डेव्हलपमेंट स्टडीज त्रिवेंद्रम. दुसरे चॅपेल लॉयला कॉलेज त्रिवेंद्रम. तिसरे केरळमधील असंख्य घरे. चौथे कोळ्यांचे गाव पुंथुरा त्रिवेंद्रम. पाचवे टुरिस्ट सेंटर पोमुडा. अशी ही कामे लॉरी बेकर यांची होती. आता मित्रांनो, 7वे प्रणेते बाळकृष्ण जोशी यांच्याविषयी माहिती घेऊया. ती अशी. बाळकृष्ण जोशी यांचा जन्म पुणे येथे म्हणजे त्यांचा जन्म झाला. शालेय शिक्षण नुमवी येथे, प्रथम सर जे स्कूल ऑफ आर्किटेक्चरमध्ये वास्तुकलेचे शिक्षण घेतले. त्यानंतर त्यानंतर 1951 ते 1954 पॅरिस येथे ल कॉर्बुझिएच्या स्टुडिओत सिनियर डिझायनर म्हणून काम केले. तेथून व नंतर चंदीगड व अहमदाबाद येथील ल कॉर्बुझिएच्या प्रकल्पांवर ल कॉर्बुझिए बरोबर कामात सक्रिय सहभाग राहिला. 1954 ते 1957 ल कॉर्बुझिएचे प्रतिनिधी वास्तुशिल्पी अहमदाबाद, अमेरिका, फ्रान्समधूनही अनेक मोठे सन्मान प्राप्त केले. त्याचबरोबर अजून एक गुरु लुई कान यांच्याबरोबर प्रत्यक्ष कामात सहभागी झाले होते. टीम 10चे सभासद 1967-71 मध्ये टीम 10चे सभासद म्हणून देखील त्यांनी काम पाहिले. अहमदाबादमधील CEPT हे नावाजलेले कॉलेज काढण्यात महत्त्वाचे कार्य यांनी केले. तेथे डायरेक्टर म्हणून कित्येक वर्ष काम पाहिले. विपुल लेखन केले. अभ्यास व अध्यापन
हे देखील त्यांनी केले. मित्रांनो, बाळकृष्ण यांचे काही महत्त्वाची कामे होती ती अशी. पहिले काम, इन्स्टिट्यूट ऑफ इंडॉलॉजी अहमदाबाद. दुसरे, स्कूल ऑफ आर्किटेक्चर अहमदाबाद. तिसरे, स्वतःचे घर अहमदाबाद. चौथे, अटीरा व PRL स्वस्त गृहरचना अहमदाबाद. पाचवे काम, गुजरात फर्टिलायझर कॉर्पोरेशन लिमिटेड बडोदे. सहावे काम, IIM बंगलोर. सातवे काम, संघठ अहमदाबाद. आठवे काम, गांधी लेबर इन्स्टिट्यूट अहमदाबाद. आणि नववे काम, यशदा पुणे. ही सर्व कामे बाळकृष्ण यांची होती. तर मित्रांनो, हा 7वा मुद्दा या ठिकाणी संपलेला आहे. आता आपला शेवटचा आणि 8वा मुद्दा म्हणजेच चार्ल्स कोरिया याच्याविषयी माहिती अशी. चार्ल्स कोरिया यांचा जन्म सिकंदराबाद येथे झाला. महाविद्यालयीन शिक्षण सेंट झेवियर्स मुंबई येथे केले. वास्तुकलीय व उच्च शिक्षण MIT अमेरिका येथून 1949 ते 1955 ह्या कालावधीत झाले. 1955 पासून आज तागायत सक्रिय व ठोस काम त्यांनी केले. विपुल लेखन केले. पुस्तके, अध्यापन आणि जगभर वास्तुकलेचे नमुने हे सर्व काम यांनी केले. त्याचबरोबर प्रगल्भ प्रतिभेचे वास्तुशिल्पी म्हणून त्यांची ओळख आहे. जगभरातील सर्व उच्च सन्मान प्राप्त असलेली भारतीय वास्तुशिल्पी म्हणून त्यांची ओळख आहे. कोरियांच्या कामाचे वैशिष्ट्य म्हणजे पारंपरिक अवकाशाचे प्रतिमा विश्व पुन्हा पुन्हा उलगडून पाहणे, प्रतिमा सृष्टींचे अनेक पैलू स्थानिक हवामान संस्कृतीनुसार तपासणे, स्वस्त गृहरचनेपासून हस्तकला कारागिरांपासून थेट मॅनहॅटन अमेरिका या सर्व संदर्भांना कोरियांची वास्तुकला उत्तर देते, नवीन नजर देते आणि स्वतःचा वैशिष्ट्यपूर्ण ठसा उमटवते. तर मित्रांनो, चार्ल्स कोरिया यांची काही महत्त्वाची कामे होती ती अशी. पहिले काम, मुंबईसाठी नव्या मुंबईचा आराखडा. दुसरे काम, चीफ आर्किटेक्ट सिडको मुंबई. तिसरे काम, युनोच्या सचिवांना सल्लागार. चौथे काम, गांधी स्मारक संग्रहालय अहमदाबाद. पाचवे काम, क्रिकेट स्टेडियम अहमदाबाद. सहावे काम, रामकृष्ण निवास अहमदाबाद. सातवे काम, केटरिंग इन्स्टिट्यूट मुंबई. आठवे काम, SNDT विद्यापीठ संकुल मुंबई. नववे काम, कांचनगंगा अपार्टमेंट्स मुंबई. दहावे काम, भीमानगर नगर बंगलोर. दहावे काम, विश्वेश्वरय्या केंद्र बंगलोर. दहावे काम, LIC नवी दिल्ली. अकरावे काम, विधान भवन भोपाळ. ही चार्ल्स कोरिया यांची महत्त्वाची कामे होती मित्रांनो. तर मित्रांनो, या ठिकाणी आपला 8वा जो मुद्दा होता, भारतातील आधुनिक चळवळीचे प्रणेते, जे 8 प्रणेते होते त्यांच्याविषयी संपूर्ण माहिती या ठिकाणी आपण घेतलेली आहे. आता मित्रांनो, बऱ्याच वेळेला प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्न येऊ शकतो की जगप्रसिद्ध वास्तुशिल्पींची ओळख स्पष्ट करा. तर त्यावेळेला खालील उत्तर लिहिता यायला पाहिजे, कारण असे भरपूर वास्तुशिल्पी आहेत. भारतात आहेत, काही वेगवेगळ्या देशांमध्ये आहेत, परंतु जगामध्ये जगप्रसिद्ध
असे काही वास्तुशिल्पी देखील आहेत। तर त्यांच्याविषयी माहिती जी आहे आपण ह्या नवीन मुद्द्यामध्ये घेऊया। नवीन मुद्दा आहे हा मित्रांनो, हा जे प्रणेते होते त्याच्या व्यतिरिक्त हा मुद्दा। तर चला मित्रांनो, या ठिकाणी आपण जग प्रसिद्ध परदेशी वास्तुशिल्पींची आपण या ठिकाणी ओळख करून घेणार आहोत। ती म्हणजे अशी, या मंडळींनी भारतात देखील बरेच महत्त्वाचे कामं केलेले आहेत। तर चला त्यांच्याविषयी माहिती पाहूया। तर जग प्रसिद्ध वास्तुशिल्पींमध्ये सर्वात पहिला वास्तुशिल्पी म्हणजेच सर एडविन लुटियन्स आणि हर्बर्ट बेकर याच्याविषयी माहिती। सर एडविन लुटियन्स आणि सर हर्बर्ट बेकर यांनी नव्या दिल्लीचा आराखडा बनविला आणि राष्ट्रपती भवन, लोकसभा व सरकारी कचेऱ्यांची रचना केली। आता दुसरे जगप्रसिद्ध वास्तुशिल्पी ज्यांचं नाव आहे ल कॉर्बुझिएर, हे यांच्याविषयी माहिती अशी। ल कॉर्बुझिएर यांनी चंदीगडची रचना केली व तेथील महत्त्वाच्या वास्तूंचा रूपबंध ठरविला। ल कॉर्बुझिएरचे साथीदार वास्तुशिल्पी होते पीए जेनरे, मॅक्सवेल फ्राय, जेन ड्रू, हे त्यांचे साथीदार होते। आता तिसरे जगप्रसिद्ध वास्तुशिल्पी ज्यांचं नाव होतं लुई कान। लुई कान हे प्रसिद्ध अमेरिकन वास्तुशिल्पी होते। अहमदाबाद येथील IIM ची रचना करण्याकरिता भारतात आले होते। या प्रतिभावंत गुरुने आपल्या रचनेद्वारे भारतात आपले असंख्य चेले एकलव्य निर्माण केले। लुई कान हा कविमनाचा चित्रकार वास्तुशिल्पी होता। त्याने ग्रीक, रोमन अभिजात शैलीचा सखोल अभ्यास केला होता। बांगलादेशाची राजधानी ढाका येथील कॅपिटॉल कॉम्प्लेक्सची रचनाही लुई कान यांनीच केली होती। तर मित्रांनो, हा होता आपला जो नवीन मुद्दा, जगप्रसिद्ध वास्तुशिल्पींची ओळख। त्याच्यामध्ये सर एडविन लुटियन्स, हर्बर्ट बेकर, दुसरा ल कॉर्बुझिएर, त्याचबरोबर तिसरे लुई कान यांच्याविषयी आपण ह्या मुद्द्यामध्ये माहिती पाहिली उदाहरणासहित। तर चला मित्रांनो, या ठिकाणी आपला 8वा जो मुद्दा आहे तो देखील कंप्लीट झाला। त्याचबरोबर प्रबोधन चळवळ हा मुद्दा देखील या व्हिडिओमध्ये आपण पाहून घेतला। तर अशा पद्धतीने या ठिकाणी आजचा व्हिडिओचा सत्र जो आहे तो आपण या ठिकाणी संपन्न करणार आहोत। पुढच्या YouTube व्हिडिओच्या सत्रामध्ये ह्या घटकाचा पाचवा जो घटक आहे वास्तुकला, याचा 9वा मुद्दा जो आहे अमेरिका व युरोपमधील समकालीन वास्तुकला याच्याविषयी माहिती व घटक क्रमांक 5 यांचा या पूर्ण घटकाचा सारांश याच्याविषयी माहिती जी आहे मी पुढील व्हिडिओमध्ये तुम्हाला पाठवणार आहे। तर पुढील व्हिडिओची प्रतीक्षा करा। त्याचबरोबर मित्रांनो, मला उमेद आहे की हा व्हिडिओ जो आहे तो तुम्हाला समजला असेल। चांगल्या पद्धतीने समजून घेण्यासाठी जे मी व्हिडिओ पाठवतो ते तुम्ही पुन्हा पुन्हा पहा। त्याच्या रनिंग नोट्स जे आहे त्याचे टिप्पण जे आहे ते तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये करून घ्या, कारण परीक्षेच्या वेळेला तुम्हाला लिहिणं सोपे जाईल। त्याचबरोबर मित्रांनो, सदर मुकेश राजपूत यूट्यूब चॅनल जे आहे ते लाईक करा
आपल्या मित्रांमध्ये शेअर करा आणि हा मित्रांनो सबस्क्राईब करायला विसरू नका। सर्वप्रथम सबस्क्राईब करून घ्या, कारण लेटेस्ट अपडेट माहिती जी आहे त्याचं नोटिफिकेशन ते तुमच्यापर्यंत आपोआप पोहोचेल, म्हणून सबस्क्राईब अगोदर करून घ्या। त्याचबरोबर हा जो व्हिडिओ तयार करतो त्याची लिंक देखील तुम्हाला पाठवत असतो, ती लिंक देखील आपल्या मित्रांमध्ये शेअर करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट्स नक्की पाठवा, कारण आपल्या प्रतिक्रिया कमेंट्स ह्या आम्हाला ऊर्जा देत असतात, म्हणून प्रतिक्रिया पाठवायला विसरू नका। त्याचबरोबर जाता जाता महत्त्वाचा संदेश, कोविड-19च्या जागतिक महामारीमध्ये घरात रहा, सुरक्षित रहा, 2 गज की दूरी, मास्क है जरूरी। त्याचबरोबर माझ्या सर्व विद्यार्थी मित्रांना जाता जाता नमस्कार, मंगलमय शुभकामना।